तर महायुती म्हणून एकत्र लढायचं, महायुती म्हणून जास्तीत जास्त जागा मिळवायच्या अशी चर्चा एकीकडे, दुसरीकडे भाजप म्हणतोय की आपल्या जागा जास्त यायला पाहिजेत. तर तिसरीकडे एक अजून इंटरेस्टिंग घडामोड समोर येते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी, दादांची राष्ट्रवादी आणि साहेबांची राष्ट्रवादी एकत्रित निवडणुका लढवेल काही ठिकाणी, अशी सुद्धा चर्चा रंगत असताना कोल्हापूरच्या चंदगडमध्ये मात्र दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली आहे. जळगावमध्येही शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षासोबत युती करण्यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे. दरम्यान भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षाशी युती चालेल असं शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं. मात्र या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना विचारलं असता कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी त्यांच्या बाजूने स्पष्ट केलंय. चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्रितपणे निवडणूक घेण्याचा निर्णय झाला असेल तो आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेप्रमाणे भाजप सोडून बाकीच्या ठिकाणी कुठेही आपण स्थानिक पातळीवर निर्णय घेत असाल तर तो घेण्याचा अधिकार आम्ही त्या असलेल्या जिल्ह्यातील प्रमुखांना, त्या मतदारसंघातल्या प्रमुखांना दिलेला आहे. नुसत्या चंदगडमध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे असं वाटत असेल तिथे बऱ्याच ठिकाणी चर्चा चालू आहे. या चर्चेमध्ये कसा प्रतिसाद मिळतो त्याप्रमाणे स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल. आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथराव शिंदे आपापल्या मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना, संपर्क मंत्र्यांना, प्रभारींना तशाच पैकी सूचना देतील की शक्यतो त्या ठिकाणी महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जावं. अधिक जर काही शक्य झालं नाहीच तर कटुता होणार नाही, मनभेद होणार नाही, या संदर्भातली सुद्धा काळजी त्या ठिकाणी घ्यावी. पण अधिक भर आमचा महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्यावरती आजच्या चर्चेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होता.